हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि आम्ही चाललो आहे पळसदरी मठात. श्री स्वामी समर्थांचा पळसदरीला मठ आहे. तिथे म्हटलं आहे की 22 दिवस स्वामीने तिथे वास्तव्य केलेलं आहे. तर आम्ही चाललो आहे आता दर्शनाला. तुम्हीही दर्शन करा आमच्यासोबत. फ्रेंड्स, व्हिडिओ बघताना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आम्ही निघालोय बाईकने. हे बघा फ्रेंड्स, तुम्ही रोडवेने येत असाल तर तुम्हाला बदलापूर कर्जत रोडने तुम्हाला जावं लागेल. तुम्ही गुगल मॅप ओपन केलात, कुठेही असाल पनवेल साईडला, तरी तुम्हाला पळसदरी मठ तुम्ही टाकलात तर गुगल मॅपवर तुम्हाला दाखवलं जाईल की डिस्टन्स किती आहे आणि कसं जायचं. आणि ट्रेनने जर येत असाल तर तुम्हाला खोपोली ट्रेन घ्यावी लागेल. तिथून तुम्हाला पळसदरी स्टेशन येतं, ते तुम्ही एम इंडिकेटरवर बघू शकता आणि तशी ट्रेन तुम्ही पकडून तुम्ही पुढे येऊ शकता. पळसदरी स्टेशनला उतरून 10 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स आहे. तिथे तुम्ही कोणालाही विचारलं तरी तुम्हाला सांगतील कसं जायचं ते. तर आता फ्रेंड्स, आम्ही पोचलो आहे माथेरान रोडला. तर तुम्ही हे पाहू शकता, हे नेरळचं स्टेशन रोड आहे. तर तुम्ही नेरळवरून जर आलात माथेरानला तर ह्या रस्त्याने तुम्हाला यावं लागेल. फ्रेंड्स, तुम्ही आता बघू शकता राईट साईडला तुम्हाला माथेरानचा प्रवेशद्वार दिसेल. इथूनच आतमध्ये आपल्याला माथेरानची एंट्री आहे आणि तसंच आपल्याला लेफ्ट साईडला रोड आहे टर्निंग, तर तिथून पुढे जायचं आहे. हे आता आपण लागलो आहे कर्जत रोडला. आणि जसं तुम्ही कर्जत रोडला जाल तर तुम्हाला असे छानसे असे मोठे मोठे डोंगर बघायला भेटतील. हे माथेरानचे डोंगर आहेत. खूप छान क्लायमेट होतं. आणि हे पुढे बघा, हे टॉय ट्रेनचे ट्रॅक आहे. जी नेरळ स्टेशनवरून टॉय ट्रेन निघते माथेरानसाठी, तर ही ट्रॅक आहे. इथूनच पुढे ती माथेरानला जाते टॉय ट्रेन. जसं कर्जतला लेफ्ट साईडला टर्न घेतलं की तुम्हाला हा बोर्ड दिसेल. हा रोड जातो पाली, महाड, खोपोली, लोणावळा. त्याच रोडला आपल्याला टर्न घ्यायचा आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा कर्जत रोड आहे. इथून पुढे जायचं आहे आणि तिथे बोर्ड लागलेला आहे, तिथूनच लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. तो रोड जातो खोपोली, पाली किंवा खोपोली. तुम्हाला गगनगिरी महाराजांच्या मठात पण जायचं असेल तर ह्याच रोडने जायचं आहे. पालीला गणपतीला पण हाच रोड जातो. तर तुम्ही पाहू शकता रोड पण किती छान आहे. लेफ्ट साईडला ही नदी दिसते. तर असं वाटतं की जसं आपण गावालाच आलेलो आहोत. आणि त्याच्या 5 मिनिटाच्या अंतरावरच स्वामींचं मठ आहे. ते लेफ्ट साईडला एक छोटासा रस्ता जातो, तिथे आपल्याला टर्न घ्यायचं आहे. या छोट्याशा रस्त्यातून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि तिथेच आपलं स्वामींचं मठ आहे. तर इथे असं म्हणण्यात येतं की स्वामी इथे 22 दिवस वास्तव्यात होते. 22 दिवस वास्तव्यात म्हणजे जे हे मठाचं काम चालू झालेलं, तर 22 दिवसात हे पूर्ण करण्यात आलं. आणि तिथे स्वामी आपले एक फॉरेस्टरच्या रूपामध्ये तिथे होते. तर ही प्रचिती तिकडच्या लोकांना आलेली आहे. आणि तिथे बरेचसे असे अवतार घेऊन तिथे स्वामी राहिले होते जेव्हा हे मठाचं काम चालू होतं. तर हे आतमध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे तिथे बोर्डवर. तुम्ही गेलात की ते वाचू शकता. तर हे बाहेर असे विकायला पेरू, चिकू, बोरं, शेंगा हे असे गावचे असे विकायला बसले होते काकी. पहिलेच दर्शन झालं आहे गौमाताचं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. इकडचा बाहेरचा परिसर खूप छान आहे. तर आता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे. आणि जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तर इथे छोटे छोटे असे स्टॉल्स लागलेले आहेत. जर तुम्हाला स्वामींचं पुस्तक किंवा अगरबत्ती, मूर्ती, गंध, छोटे छोटे हार आपल्या घरच्या मूर्तींसाठी हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता इथून. तर इथे आम्ही आता पुढे गेलो पाय धुवायला. तिथे बाहेर पाय धुण्यासाठी होता, हातपाय धुण्यासाठी आणि पाय पुसण्यासाठी पण तिथे खाली आहे. तर आपण व्यवस्थित हातपाय धुवून पुसून आतमध्ये दर्शन करायला जायचं आहे. कारण की आपण बाहेरून जातो तर कधीही मठात जाताना तुम्ही
हात पाय स्वच्छ धुवूनच आतमध्ये जायचा. तर आता पाय धुवून आपण आता पुढे जाऊया. पूजेचं सामानाची प्लेट घेतली इथून आणि तिथे पण खूप छान छान अशा स्वामींच्या मूर्ती आहेत, माळा आहेत, बऱ्याचशा वस्तू आहेत बघण्यासारख्या. तुम्ही या स्टॉलवरून घेऊ शकता. ते पाहू शकता तुम्ही, छान असे माळ आहेत स्वामींचे, जपमाळ, अगरबत्ती आहे वेगवेगळ्या प्रकाराचे, तिलक आहेत, चंदन तिलक वगैरे. तुम्हाला काही सामान घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता इथून. तर आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला घरी जर प्रसाद घेऊन जायचा असेल तर ते पण इथे आहे. चिक्की वेगवेगळ्या प्रकाराची. स्वामींची मूर्ती तर खूपच छान होते. ही मूर्ती तुम्ही पाहू शकता, झाडाखाली स्वामी बसलेत. आता ही पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही झूम करून ही वाचू शकता. इथे म्हणजे 22 दिवस कशा अवतारात स्वामी राहिलेले. ही दादांची ज्यांना स्वप्नात आले होते स्वामी, हे त्यांनी मठ बांधून घेतलेला आहे. तर आता आपण मठामध्ये प्रवेश करूया. हे इथून आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता गुरुवारी अन्नदान असतं. तर हे ज्यांनी केलेलं आहे त्यांचं नाव इथे बोर्डवर लिहिलेलं असतं. तुमची पण इच्छा असेल तर तुम्ही नाव नोंदणी करू शकता. इथे साईडला बोर्ड लागलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच वाचा. इकडे माहिती खूप चांगली दिलेली आहे, बघू शकता तुम्ही बोर्ड. तर हे असं खूप छान, इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं जेव्हा तुम्ही येता आणि इथे दर्शन करता. पाहू शकता तुम्ही. जसे आपण आतमध्ये जातो तेव्हा लेफ्ट साईडला पहिले गणपती आहेत आणि मग आतमध्ये स्वामींची मूर्ती आहे. एक उभा फोटो आहे आणि त्यापुढे एक मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाहेर आल्यावर हे स्वामींचं असे एक फोटो आहे जो खूप छान दिसत होता. आज गुरुवार असल्यामुळे थोडी गर्दी पण होती. इथे गुरुवार पौर्णिमेला अन्नदान असतं, तुम्ही महाप्रसाद घेऊन जाऊ शकता. हे शेजघर आहे, तुम्ही बघू शकता. गुरुवार होता म्हणून इथे आतमध्ये भजन चालू होतं, कीर्तन स्वामींचं. तर तुम्ही बघू शकता इथे हे मंदिरचं डेकोरेशन जे आहे आतमध्ये मठामध्ये खूप छान असं दिसतंय. हे भजन आतमध्ये चालू होतं, खूप छान कीर्तन चालू होतं, तुम्ही आता पुढे ऐकू शकता. इथे तुम्ही गुरुवारी किंवा पौर्णिमेला आलात तर तुम्हाला असे वेगवेगळे कार्यक्रम दिसतील. तर तुम्ही ऐका पुढे हे भजन.
तर आता पुढे जाऊया. हे खाली रस्ता आहे, इथे ध्यान केंद्र आहे. इथे आपण आतमध्ये बसून माळ जप करू शकतो. इथे काळोख असतो आतमध्ये, शांत असं रूम आहे. तर तिथे जाऊन आपण माळ घ्यायची आणि आपण नामस्मरण करू शकतो स्वामींचं. हे बघा, इथे पण छान अशी स्वामींची मूर्ती आहे आणि जपमाल आहेत. ते घेऊन तुम्ही बसलात की तुम्हाला जप करता येईल. तर आता इथून बाहेर आल्यावर स्वामींची पालखी तयार होत होती. ते काकांना आम्ही विचारलं, दर गुरुवारी संध्याकाळी ही पालखी फिरते. हे इथे अन्नदान सेवा आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथे दान करू शकता. तुम्हाला अन्नदानाला द्यायचं आहे किंवा स्वइच्छेने तुम्हाला काही दान करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. तर हे असं मठ आहे सुंदर. तर फ्रेंड्स, एकदा सगळ्यांनी इथे व्हिजिट करा. खूप सोपा मार्ग आहे येण्याचा. तुम्ही गुगलवर पण टाकलं तर तुम्हाला पळसदरी मठ म्हणून दिसेल. तुम्ही येऊ शकता इथे आणि एकदा स्वामींचं दर्शन घ्या. खूप प्रसन्न वाटेल, खूप छान वाटेल. तर हे महाप्रसादाची वेळ इथे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, कधी कधी महाप्रसाद असतो. हे महाप्रसादाचा कक्ष आहे आतमध्ये. पाहू शकता तुम्ही केवढं मोठं आहे, म्हणजे किती रांगा लागत असतील जेव्हा महाप्रसाद असेल. हे आतमध्ये पण स्वामींची असे छान फोटोज आणि मूर्ती आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही इथे खाली बघू शकता, ते दादा दिवे लावत आहेत. तर इथे 108 दिवे लावले जातात. हे बघा, इथे तयारी चालू आहे दिव्यांची. हे 108 दिवे लागले जातील इथे. इथे आतमध्ये असे वेगवेगळे स्वामींचे फोटो आहेत. शंकर महाराज, स्वामींचे असे बरेचसे फोटो आहेत इथे आतमध्ये. खूप मोठी आहे महाप्रसादाचं हे. आता आम्ही निघालो आहे तिथून दर्शन करून. हे बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता. इथे गाडी पार्किंगसाठी पण जागा आहे. तर आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.